सोलापूर शहरी पट्टा तसा भाजपला अनुकूल असणार अशी अपेक्षा भाजपच्या नेत्यांना होती, परंतु मनपा हद्दीत भाजपच्या राम सातपुते यांच्या तुलनेत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी चांगलीच मते खेचून आणली। कुमठे परिसरात प्रणितींना 2,500 पेक्षा अधिक मते मिळाली असून सातपुतेंना 1,146 मते मिळाली आहेत। याउलट होटगी रोड, हत्तवरे वस्ती तसेच मजरेवाडी परिसरातील नागरिकांनी काँग्रेसला साथ दिल्यामुळे प्रणितींना 10,000 पर्यंत मते मिळाली आहेत। नीलम नगर परिसरात सातपुतेंना 12,000चे मताधिक्य मिळाले असून नृ जिंदगी परिसरात काँग्रेसला 10,500ची लीड मिळाली आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दक्षिण विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून होते, कारण या मतदारसंघात भाजपचे सुभाष देशमुख हे विद्यमान आमदार आहेत। इथे भाजपला लीड मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु काँग्रेसला 9,436 इतक्या मतांची आघाडी मिळाली आहे। प्रणिती शिंदे यांना 1,05,474 तर राम सातपुते यांना 96,038 मते मिळाली आहेत। वंचित पुरस्कृत उमेदवार आतिश बनसोडे यांना 1,651 मते मिळाली आहेत। 496 मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे। दक्षिणमध्ये एकूण 346 बूथ असून यातील 55% बूथवर शिंदे या आघाडीवर आहेत, तर 45% बूथवर सातपुतेंनी आघाडी घेतली आहे। नृ जिंदगी, शिवगंगा नगर, पारशी विहीर, आसरा चौक, स्वागत नगर, मुमताज नगर, म्हेत्रे वस्ती, शांती नगर, विमानतळ परिसरात प्रणिती यांना 18,337 मते मिळाली असून याच परिसरात सातपुते यांना 7,532 मते मिळाली आहेत। मजरेवाडी, होटगी रोड, हत्तवरे वस्ती तसेच कुमठे परिसरात प्रणितींना 10,664 मते तर सातपुते यांना 6,680 मते मिळाली आहेत। ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया। ताजा तरीन वीडियोस के लिए हमारा चैनल सब्सक्राइब कर बेल आइकन पर प्रेस कीजिए ताकि आपको मिले हर अपडेट सबसे पहले।